महाराष्ट्र की सियासत से एक और बड़ा धमाका। वरिष्ठ नेता शरद पवार के चौंकाने वाले दावे के बाद अब वर्धा के सांसद अमर काले ने भी सनसनी फैला दी है। अमर काले का कहना है कि चुनाव जिताने के लिए उन्हें और कई अन्य उम्मीदवारों को 2 करोड़ रुपए की ऑफर दी गई थी और ये ऑफर सीधे किसी नेता ने नहीं बल्कि बिचौलियों के जरिए दी गई थी। उनके इस बयान से राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है। नाही, मीच नाही, माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली। अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे दुनेश्वरजी पेठे, आता काल मी त्यांच्यासोबत होतो, त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 करोड रुपयाची ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून याल, पण तो 2 CR तुम्हाला द्यावं लागेल। आणि परंतु इतका पैसा आणायचा कुठून? आणि माझ्यासारख्या नाही, अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली, अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील। ही काही नवीन बाब नाही आहे। दुनेश्वर पेठे विधानसभेच्या दरम्यान ऑफर आली होती, किती लोक आले होते, काय आले होते? नाही, काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं। काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटे साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते, त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो। त्यावेळेला दुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा 2 करोडचा ऑफर आला। आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत, मला सुद्धा आले। मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता। नाही, पॉलिटिकल लोक नव्हते, कोणाच्या तरी मीडिएटरच्या माध्यमातून अप्रूव्ह झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं। ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही, परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलेच हे नाही आहे। ऑफर 100% आले, मीच नाही अनेक लोकांना आले। तुम्हाला काय वाटतं की महायुतीचे आमदार निवडून आले ते या माध्यमातून निवडून येऊ शकतात? नाही, माझं इतकंच म्हणणं आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील, ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनी सुद्धा EVMचा विरोध केला आहे, हे आपण सर्व लोक जाणतो। ज्यावेळेला मोदी साहेब ऑपोजिशनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी EVMचा विरोध केलेला आहे। आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले, तुमचं EVMच्या बद्दल मत काय आहे, तेव्हासुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी EVM आम्हाला नको आणि मी पडलो तरी EVM नको, ही आमचे क्लिअर स्टँड। त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील। आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला 0 मत आहे। हाऊ इज इट पॉसिबल? कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला 0 मत पडू शकतं? हे कसं शक्य आहे? आपले अशोक वानखेडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये त्यावेळेला सांगितलं होतं। त्या उमेदवाराचं मला नाव माहीत नाही, परंतु जिल्हा सोलापूर आहे आणि विधानसभा अक्कलकोट आहे, एवढं मी डेफिनेटली सांगतो। आणि असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील। तुमच्या मनसेचा उमेदवार होता, घरातले 4 वोट होते, ज्या बूथवर मतदान केलं तिथं 2च मतं पडले। असे अनेक उदाहरणं आहेत, परंतु माझी इतकीच अपेक्षा राहील की पारदर्शकता या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील। आणि निवडणुकीमध्ये हारणं जिंकणं चालू असतं, परंतु निवडणूक हे पारदर्शकपणे झाल्या पाहिजे। हेही जर अशा पद्धतीने जर मॅनेज पद्धतीने जर निवडणुका होत असेल तर या देशातली लोकशाही धोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही। आणि अतिशय सुंदर प्रेझेंटेशन राहुलजींनी काही दिवसापूर्वी बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये दिलं आहे, आपण सर्व लोक जाणत आहेत। आणि मला इतकंच अपेक्षा आहे की आता ह्या सरळ गोष्टी आहे की मतं चोरल्या जातात आणि चुकीच्या पद्धतीने इलेक्शन जिंकल्या जातात, हा माझा आरोप आहे। 2 लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा ते तुमच्या माहितीतल्या म्हणजे काही नावं वगैरे समोर येऊ शकतात का ज्यांनी अशा ऑफर दिल्या होत्या? किंवा प्रत्यक्ष भेट झाली होती की कसं? माझ्याकडं प्रत्यक्ष आले नाही, परंतु माझे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत जे निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ज्यांची होती त्यांच्याकडे ते अप्रोच झाले। त्यांनी ते मला सांगितलं की त्यांना भेटायला बोलू का तुमच्याकडं? ते तुम्हाला भेटायला वेळ मागतात आहे, तुम्ही जर वेळ देत असाल तर मी त्यांना बोलवतो, पण तो विषय मी तिथंच राहू दिला। म्हटलं आणि अमाऊंट फार मोठी होती, पॉसिबल नाही आहे, त्यामुळं इतक्या मोठ्या पद्धतीनं पैसा कसा हे करणार, शक्य नाही आहे। त्यामुळं प्रपोजल आलं होतं ते तिथंच रिजेक्ट करण्याचं काम मी केलं, परंतु जसं प्रपोजल मला आलं तसेच प्रपोजल या महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवाराला आलं, हे मी तुम्हाला जाव्याने या ठिकाणी अमाऊंट कमी असते ऑफर स्वीकारली नसती, काही आवश्यकताच नाही आहे। कारण की
मतं चोरून आणि निवडणुकीमध्ये धांदली करून निवडून येण्याचं काम आमचं नाही आहे. त्यामुळं आम्ही आमच्या कामावर, लोकांच्या संपर्कावर आणि लोकांच्या प्रेमावर आतापर्यंत निवडून आलो आहे. 60 टर्म आमच्या घरामध्ये आमदारकी राहिली आहे. 60 टर्म. 4दा माझे वडील होते, 3दा मी आहे, आता पहिल्यांदा खासदार म्हणून काम करतो आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या याला प्रपोजलला समोर जाण्याची आवश्यकता नाही आणि ती गरजही नाही.